नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. थांबा, व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर खरोखर स्वामी भक्त असाल तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेला आहोत. स्वामी समर्थांचे अत्यंत प्रभावी उपाय आणि तोडग्याच आम्ही तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमार्फत घेऊन आलेला आहोत. तर श्री स्वामी समर्थ महाराजांना कसे प्रसन्न करायचे त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील अडचणी ज्या काही असतील, आर्थिक अडचणीसुद्धा असतील, बाकी काही अडचणी असतील, तर त्या दूर करण्यासाठी काही खालील खास उपाय आणि तोडगे आहेत. सोबतच स्वामी महाराजांची सेवा, तुम्हाला नित्यसेवा कशी करता येईल ते सुद्धा आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. स्वामी समर्थांना प्रसन्न करण्याचे सर्वात आधी आपण मुख्य काही उपाय पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे नित्य नामस्मरण. हो, नित्य नामस्मरण हे फार गरजेचे आहे, पण ते मनोभावे असावे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा. 1 माळ 11 माळ तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता. तसेच निशंक हो, निर्भय हो रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, ह्या तारक मंत्राचे पठण करणे सुद्धा खूप प्रभावी मानले जाते. आयुष्यात खूप मोठा बदल या तारक मंत्राने तुमच्या जीवनात होईल, हे नक्कीच. त्यानंतर नंबर 2 वर आहे स्वामी समर्थांची नित्यपूजा. दररोज स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा तुमच्या घरात मूर्ती असेल स्वामी महाराजांची तर फारच चांगलं, मूर्तीसमोर धूप, दीप आणि फुलांनी स्वामींची पूजा करा. मूर्ती असेल तर तिला रोज अंघोळ घाला. त्यानंतर संध्याकाळची सेवा स्वामी महाराजांची. संध्याकाळी म्हणजे 3ही सांजेला, जसे दिवा लावण्याच्या वेळेवर आपण म्हणतो त्याला, त्यावेळी घरात दिवा लावा आणि स्वामी समर्थांचे स्मरण करा. ह्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसे सुद्धा स्वामी समर्थांचे नित्य नामस्मरण शक्य तेवढे करत राहायचे. त्यानंतर नंबर 3 वर आहे तारक मंत्र पठण. तुमच्या आयुष्यातील अडचणी किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात भीती वाटत असल्यास दिवसातून 3 वेळा, कमीत कमी 3 वेळा तरी तारक मंत्राचे पठण हे नक्कीच करा. तुम्ही ह्यापेक्षा जास्तही करू शकता, जसं 11, 21 किंवा मग 1 माळ. 1 माळ शक्य नसेल तर तुम्ही 2 ते 3 सहज सोप्या पद्धतीने होऊन जाईल. त्यानंतर आहे स्वामी चरित्राचे वाचन. शक्य असल्यास तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा मग इतर स्वामी ग्रंथाचे पारायण करा. आता स्वामी चरित्र सारामृत तुम्ही वाचत असाल तर रोज 3 अध्याय क्रमशः असं वाचायचं. नसेल होत तर तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही वाचू शकता. आणि आता सर्वात महत्त्वाचं आहे नंबर 4, भक्ती आणि सेवा. गरीब गरजू लोकांना मदत करा आणि स्वामींच्या भजनांमध्ये सहभागी व्हा. जे खरोखर गरज आहे ज्यांना मदतीची, त्यांना खरोखर मदत करा. नंतर आहे विश्वास व शरणागती. स्वामी समर्थांवर अढळ विश्वास ठेवा की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे झोपण्यापूर्वी दिवसभरातील चुकांची क्षमा मागून स्वामींसमोर स्वामी समर्थांचे स्मरण करा. आणि स्वामी समर्थांचे हे ब्रीदवाक्य मात्र नक्कीच लक्षात ठेवा की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता स्वामी समर्थांचे काही विशेष उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहूत. तर घरातील तुमच्या वातावरण हे फार महत्त्वाचं असते. तुमच्या घरातील वातावरण हे पवित्र ठेवण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी शक्य असल्यास कापूर किंवा धूप जळवा. कापुरासोबत लवंग जाळली तुम्ही तर त्याने सुद्धा तुमच्या घरातील अडचणी दूर व्हायला सुरुवात होते. तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास सुद्धा सुरुवात होते. तुम्हाला 2 वेळेस कापूर शक्य नसेल जाळायला तर निदान सकाळी तरी तुम्ही नक्कीच आवर्जून कापूर जाळा. आता ह्या सेवा नित्य नियमाने आणि निस्सीम भक्तीने केल्यास स्वामी समर्थ नक्कीच प्रसन्न होतात
असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी मनाभावापासून तुम्ही खरोखर पूजा केली त्यांची, तर ती त्यांच्या भक्तांना कधीच नाराज करत नाहीत. स्वामी सगळ्यांमध्येच आहेत, सगळीकडे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि हो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून तुम्हाला स्वामी समर्थांचे कोणते व्हिडिओ आमच्याकडून पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.